नमस्कार, मी गौतमी चिखलकर. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूया जिल्हाभरातल्या आजच्या टॉप 5 हेडलाईन्स वरती. गोकुळ दूध संघाच्या राजकारणात सतेज पाटील यांना दुसरा मोठा धक्का मिळालाय. समर्थक AI पाटील राधानगरीतून स्वतंत्र ठराव दाखल करणार आहेत. गांधीनगर ग्रामपंचायतीची विनापरवाना आणि बेकायदेशीर बांधकामावर धडक कारवाई. JCBच्या सहाय्यानं अतिक्रमणावर बुलडोझर. कागलच्या गोरंबे गावातील तरुणांनी जपली सामाजिक बांधिलकी. श्रमदानातून महादेवाच्या मंदिराशेजारील प्राचीन आडाची केली स्वच्छता. बेंदूर सणादिवशी उधळलेला आणि पंचक्रोशीत वेगाचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेला बैल 24 तासानंतर सुखरूप परतलाय. आरदाळात फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष. आणि सॅक्साफोनच्या सुरांनी मंदिर आणि दर्ग्यात भक्तीचे रंग भरणारा कोल्हापूरचा 15 वर्षीय हरहुन्नरी कलाकार अरहम मिठारी. पहा आमचा हा विशेष व्हिडिओ रिपोर्ट. पाहूयात यासह दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती परिसरात अवैधरित्या गर्भलिंग चाचणी करणाऱ्या एका मोठ्या केंद्रावर कोल्हापूर पोलिसांनी धडक छापा टाकलाय. आरोग्य विभाग आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अत्यंत गोपनीयतेने ही संयुक्त कारवाई केली आहे. या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून चौघांना रंगेहात अटक केली आहे. संबंधित केंद्रातून गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरले जाणारे बेकायदेशीर मशीन, काही आक्षेपार्ह गोळ्या आणि इतर वैद्यकीय साहित्य पोलिसांनी जप्त केलंय. या धक्कादायक प्रकाराबाबत करवीर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत. कोल्हापुरातील ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानासाठी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी थेट इंग्लंडमधून आणलेल्या ऐतिहासिक लोखंडी गर्डल्स महापालिका प्रशासनाने भंगारात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हेरिटेज कमिटीची कोणतीही परवानगी न घेता आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांना पूर्णपणे अंधारात ठेवून एका विमा कंपनीच्या सूचनेनुसार ही विक्री केल्याचं सांगण्यात येतंय. 8 ऑगस्ट 2024 रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीत खासबाग मैदानाचे व्यासपीठही जळालं होतं. या ऐतिहासिक वास्तूच्या पुनरुभारणीसाठी शासनाने 25 कोटींचा निधी मंजूर केला असून मूळ ढाचा न बदलता काम करण्याचं ठरलं होतं. असं असताना सुद्धा राजर्षी शाहू महाराजांचा हा मौल्यवान ऐतिहासिक ठेवा भंगारात विकल्यानं कोल्हापुरातील शाहू प्रेमी आणि नागरिकांमधून महापालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय. या गंभीर प्रकारावर महापालिका आणि इतिहास अभ्यासकांच्या प्रतिक्रिया पाहूया. जे लाखो रुपये किमतीचे जे ह्या गोष्टी, ज्याला ऐतिहासिक वारसा आहे, ज्याला अँटिक्विटी म्हणून गणलं जातं, हेरिटेज आहे, या वस्तू कुणालाही कल्पना न देता, हेरिटेज कमिटीला कल्पना न देता लिलाव करून विकल्या गेल्या. आणि त्यासुद्धा अत्यंत कमी मोलामध्ये. म्हणजे आमची माहिती अशी आहे की 7-7.5 लाख रुपयेमध्ये या वस्तूचा लिलाव झाला आणि त्या दिल्या गेल्या. खरं तर हा वारसा जपला गेला पाहिजे होता. जर तिथं वापरता येत नसत्या तर आपण दुसरीकडं त्याच ह्याच्यामध्ये त्याचा वापर करू शकलो असतो. तर न करता या दिलेल्या आहेत. हा वारसा घालवण्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे, हे एवढ्या अल्प किमतीला का दिलं, आणि एक खूप चांगला तज्ज्ञ वारसा हेरिटेजमधला कन्सल्टंट नेमलेला असताना हे का झालं, या सगळ्याची तपास झाला पाहिजे. आणि प्रशासनाने हम करे सो कायदा असा केलेला आहे. बऱ्याच वेळा हेरिटेज समितीचे जे काही सदस्य त्यांच्याशी बोलले, हे अमुक करायला पाहिजे, तुम्ही थांबा, आम्ही शासकीय समिती आहे मुंबईची, त्यांची परवानगी घेऊन आम्ही हे काम करत आहोत. अशा पद्धतीनं हे रेटण्याचं काम केलंय. आणि हे गर्डल आणि ह्याचं जे वैभव जे होतं, हे आता विद्रुपीकरण समोरचं दिसतंय. गोकुळ दूध संघाच्या ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये आमदार सतेज पाटील यांना दुसरा मोठा धक्का बसलाय. सतेज पाटील यांचे खंदे समर्थक AI पाटील यांनी स्वतंत्रपणे मेळावा घेऊन स्वतःचा वेगळा ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज ठरावधारकांशी थेट संवाद साधून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे रवाना होणार आहेत. यापूर्वी चेतन नरके यांनी महायुतीसोबत ठराव दाखल केल्यानंतर सतेज पाटील यांना पहिला धक्का बसला होता. आणि आता AI पाटील यांच्या या स्वतंत्र भूमिकेमुळे हा दुसरा मोठा राजकीय झटका समजला जातोय. राधानगरी तालुक्यामधून सर्वाधिक ठराव आपणच दाखल करणार असा दावा AI पाटील यांनी केलाय. त्यामुळे गोकुळच्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील सिटी सर्वे नंबर 2657 मधील भाडेपट्टीदार सुभाष श्रीचंद्र नोतानी यांनी विनापरवाना आणि बेकायदेशीर केलेल्या
बांधकामावर गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासनाने धडक कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. संबंधित जागेवर कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीररित्या बांधकाम करून 20 कंटेनर केबिन ठेवण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने नोटीस बजावली होती, मात्र बांधकाम न थांबवल्यानं अखेर JCB आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आलं. गांधीनगर हद्दीतील इतरही बेकायदेशीर बांधकामावर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचं सरपंच संदीप पाटोळे यांनी सांगितले. कागल तालुक्यातील गोरंबे येथील तरुणांनी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या आडाची श्रमदानातून स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिलाय. सध्या पावसानं ओढ दिल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. गोरंबे येथील महादेव मंदिरा शेजारील असलेल्या जुन्या आडाचं पाणी संपूर्ण गावाला पुरवलं जातं. या आडामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कुजलेला पालापाचोळा साचल्यानं पाणी दूषित झालं होतं. ही गोष्ट लक्षात येताच गावातील गणपती गोडसे, संभाजी गोडसे, संजय गोडसे, संदीप गोडसे, दत्तात्रय गोडसे आणि पाणी पुरवठा कर्मचारी रामचंद्र वासकर यांनी आडात उतरून हाताने गाळ बादलीत भरून वर काढला आणि आड स्वच्छ धुवून लख्ख केला. तरुणाच्या या प्रेरणादायी कार्याचं संपूर्ण तालुक्यातून कौतुक होताना दिसतंय. बेंदूर सणाच्या दिवशी करी दरम्यान उधळून बेपत्ता झालेल्या बैलामुळे आजरा तालुक्यातील आरदाळ गावावर चिंतेचं सावट पसरलं होतं. शेतकरी संजय विठ्ठल पोटे यांच्या जीवापाड जपलेल्या आणि परिसरात वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जाणाऱ्या बैलाचा अखेर मंगळवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सुखरूप शोध लागला. तब्बल 24 तासांच्या प्रतीक्षेनंतर बैल परतल्यानं गावात मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संजय पोटे यांनी बैलाला प्रेमानं कुरवाळत मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बैलाला गावात आणताच फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि जयघोषात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. गेल्या 3 दिवसांपासून सर्वत्र पावसानं सुरू केलेल्या रिपरिपमुळे गगनबावडा तालुक्यातील काही भागात भात रोप लावणीस जोरदार सुरुवात करण्यात आली. वळीव पावसावर टाकलेल्या भात तरव्यांची चांगली वाढ झाली असून पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावलाय. काही भागात शेतकरी सर्जाराजाच्या अवताच्या सहाय्यानं चिखलगुट्टा करण्यावर भर देत आहेत. गगनबावडा तालुक्यातील काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यातच भात पेरणी केली होती, तर बारबेट सारख्या घाटमाथ्यावर मे अखेरीस धूळ वाफीवर पेरणी झाली होती. गेल्या 3 दिवसांपासून तालुक्यात बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळं डोंगर माथ्यावरील आणि नदीकाठच्या शेतामध्ये भात रोप लावणीची कामं वेगाने सुरू आहेत. कोल्हापूर ही कलाकारांची आणि हरहुन्नरी माणसांची नगरी आहे. याच मातीतील एक अवघा 15 वर्षांचा तरुण अरहन मिठारी आपल्या सुरांच्या जादूनं कोल्हापूरचं नाव उंचावत आहे. अरहन हा सॅक्साफोन हे अत्यंत कठीण मानलं जाणारं वाद्य इतक्या तल्लीनतेने वाजवतोय की ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जातो. त्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तो अंबाबाई मंदिर असो, बाबू जमाल दर्ग्याचा उरूस असो वा मोहरमचा सण, सर्वच धर्मीय सण सोहळ्यात तितक्याच भक्तिभावानं सुरांचे तरंग उमटवतोय. अवघ्या 15 वर्षांच्या वयात अरहन तब्बल 22 वेगवेगळी वाद्य वाजवण्यात पारंगत आहे. संगीत हे विश्वरूपी आहे आणि मी ते आयुष्यभर जपणार असा विश्वास बाळगणाऱ्या अरहन मिठारीची ही सुरांची अद्भुत सफर पाहण्यासाठी आमचा हा विशेष रिपोर्ट नक्की पहा. तर या होत्या आज दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.